साहिल टुडे में आपका स्वागत है और मैं हूं सिराज शेख। तो आइए सबसे पहले नज़र डालते हैं आज की खास खबर पर। मुरुड जंजीरा के नांदगांव में कांग्रेस, एनसीपी और शेतकरी कामगार पक्ष आघाड़ी के उम्मीदवार सुनील तटकरे ने चुनावी सभा से संबोधित करते हुए अनंत गीते पर सीधा निशाना साधा। उन्होंने हंसते हुए कहा कि उद्योग मंत्री शौचालय के निर्माण को विकास समझ रहे हैं। उन्होंने कहा कि 6 बार संसद में रहने के बाद भी उन्होंने अपनी उंगली पर कभी स्याही नहीं लगवाई, क्योंकि उनका नाम रायगढ़ रत्नागिरी मतदार संघ में नहीं है। इसलिए मैं कहता हूं कि उन्होंने वोट मांगने की बात नहीं करनी चाहिए। उन्हें वोट मांगने का कोई अधिकार नहीं है। उद्योग मंत्री होने के बावजूद अनंत गीते कोकण में एक भी उद्योग नहीं ला सके। आज हजारों युवा बेरोजगार घूम रहे हैं। सुनील तटकरे ने जनता से अपील की कि वो मुझे एक बार संसद में भेजे, मैं कोकण में विकास की गंगा बहा दूंगा। मतदारसंघाचे संजय आपण संबंधित बोलायला थोडं बाजू 23 एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक होत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, कवाडी गट अशी महाआघाडीचे उमेदवार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब असून आज या ठिकाणी प्रचार सभा आयोजित केलेली आहे। या सभेसाठी स्वतः माननीय सुनीलजी तटकरे साहेब, त्याचप्रमाणे थोड्याच वेळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर ठाकूर तसेच या ठिकाणी मागील निवडणुकीमध्ये आपला 2100 मतांनी पराभव झाला होता, परंतु तो आता आपण भरघोस मतांनी निवडून याल हे निश्चित साहेब आपण आघाडीचे उमेदवार आहात। सर्वांना सोबत घेऊन आपण जायचं आहे आणि सर्वांना योग्य न्याय द्या यात शंका नाही। कोणतंही कुणाला भीती न देणं, कुठलंही काम न करता फक्त 2 टर्म त्याने आपली सत्ता साबित केली, निवडून आले। ते देशात अवजड खाते मंत्री होऊन एकही प्रकल्प त्याने आणला नाही। त्यावेळेस आपल्याला विचार करायला पाहिजे की असा बिनकामाचा खासदार आपल्याला काही उपयोगाचा नाहीये, म्हणून तटकरे साहेबांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आणि यांना अगदी म्हणजे त्याच्यापेक्षा गेल्या वर्षापेक्षा 10 पट मतं जास्त मिळतील हा सगळ्यांनी आपण हे करायचं आहे। आता त्यांची सत्ता 5 वर्ष आली आपल्यावरती। या सत्तेमध्ये मोदी साहेबांनी नोटबंदी आणली, जीएसटी आणली, वाटेल ते काय केलं, लोकांना धुळीला मिळवलं, भिकेला लावलं, हे सगळ्यांना माहीत आहे। म्हणून यासाठी की त्या माणसाला की त्यांना भारताच्या जवानांपेक्षा त्यांना व्यापाऱ्यांची मोठी काळजी हो। त्यांनी परवा काहीतरी त्या दिवशी बोललेले की म्हणे जवानांपेक्षा व्यापारी श्रेष्ठ आहे, हे त्यांच्या तोंडी शोभत नाही। आता या अशा माणसांना सत्तेवर ठेवण्यात काय फायदा आहे? म्हणून आपण विचार करा की इथून आपल्याला राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचं आहे। त्यासाठी आपला हा रायगडचा एक पद फार महत्वाचा आहे। तुम्हाला कल्पना असेल की रायगड काय करून दाखवत होते। मागच्या वेळेला वाजपेयी सरकार होतं, त्यावेळेस पनवेलचे खासदार रामशेठ ठाकूर यांनी एक पद दिला नाही, त्याच्यामुळे त्यांचं वाजपेयी सरकार कोसळलं। परंतु आज आपल्याला ह्या एक मताची फार म्हणजे फार मोठी किंमत आपण तिथे देणार आहोत आणि साहेब निवडून आल्यानंतर राहुल गांधींनाच ते पद देणार आहे।
हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि नुसते आपल्या रायगडची प्रतिनिधित्व करताना आपली मान उंचावेल. काल परवा कुठेतरी मी ऐकलं की बाबा तुमचं खासदार झाले तरी तुमच्या पक्षाच्या माणसाला दिल्लीला बोलवलं का? नाही. परंतु मी एक मला छातीटूकपणे सांगेन, 4-5 वर्षापूर्वी आम्ही साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे गेलो होतो. एकच आपला हिंदू संस्कृतीत घेऊन खनसाड अभयारण्यात एक काम होतं. आम्ही सगळ्या पक्षाचे लोक मिळून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला, मला वाटतं ते जावडेकर, प्रकाश जावडेकर, त्यावेळेस धनंजय साहेब मुंडे आणि साहेब होते, त्यांनी आम्हाला तिथे नेलं. आणि आज जी आपल्या तांगती तलवार आली होती ती साहेबांनी या खनसाड अभयारण्याची आपल्यावर त्यांनी सध्या पुढे काय होईल ते होईल, पण सध्या तरी त्यांनी ती पुढे ढकलली. तुम्ही खारंबोली डॅम अंतुले साहेबांच्या टायमातलं, पण त्यांना ती चालना देऊन ते खारंबोली डॅम आपण चालू केलं आणि मुरुडकरांचा प्रश्न मार्गी लावला. त्याचप्रमाणे ह्या नांदगाव मसगाव पंचकृषी करता हा जो प्रश्न भेडसावत आहे तो प्रश्न जरा आपण मार्गी लावावा. याने या सरकारने फक्त आपल्याला 5 वर्षात बस आश्वासनं 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 याच्या पलीकडे काही केलं नाही त्यांनी. म्हणून कृपया मी सगळ्यांना विनंती करतो, आपणाच्या मुरुड तालुक्यातून मी तुम्हाला तिन्ही पक्षांच्या वतीने असं विश्वास देतो की आपण भरघोष मताने निवडून देऊन आपणास दिल्लीला पाठवू आणि अनंत गीतेना केडचा रस्ता दाखवू. एवढे बोलून माझी प्रसंग संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण 23 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निर्धारासाठी इथे जमलो. मी आपल्याला सांगेन की राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे नेहमी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवत असतात. अनेक विकास कामं करून जनतेसमोर जात असतात. मी सांगेन की गेल्या अनेक वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाने इथे भरघोस विकास कामं केलेली आहेत. तटकरे साहेबांच्या 12 वर्ष मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये सुद्धा अनेक विकास कामं इथे झालेली आहेत. आज आपण शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीला मत का द्यायचं हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुढल्या 8 दिवसामध्ये सगळ्यांना समजावून सांगायला पाहिजे. गेल्या अनेक वर्ष की गेली 30 वर्ष सातत्याने खासदार असणाऱ्या आणि रायगड जिल्ह्याच्या विशेषतः आपल्या इकडे 10 वर्ष खासदार असणाऱ्या माणसांनी किती कामं केली आहेत. साधा एक रस्ता सुद्धा करता आला नाही. आताच भाऊनी सांगितलं की शाळा मुरुड रुंदीकरणाचं काम खऱ्या अर्थाने खासदार साहेबांनी करायला पाहिजे होतं, पण ती संधी मी सांगेन की तटकरे साहेबांच्या रूपाने मिळालेली आहे. तटकरे साहेब ती नक्की पूर्ण करतील. पण अनेक विकास कामं इथे केलेली आहेत. अनेक विकास कामं करत असताना आंबोलीचा धरण असेल, तटकरे साहेब होते, मीनाक्षीताई त्यावेळेला सभागृहामध्ये होत्या. त्या दोन्ही मंडळींनी आंबोलीचा डॅम, आंबोलीच्या मुरुड शहराच्या पाण्याची योजना अशी अनेक कामं केली. मुरुड शाळा मुरुड रस्त्याची सुद्धा आता समस्या सुटलेली आहे. मुंबईत पाणी या पंचक्रोशीमध्ये मिळेल यासाठी आपण प्रयत्न करावे अशी एक विनंती करतो. मी सांगेन की या राहिलेले 8 दिवस आहेत. 8 दिवसात प्रत्येक कार्यकर्त्याने अगदी डोळ्यात तेल घालून काम करायला पाहिजे, मत टाकलं पाहिजे आणि साहेबांना दिल्लीला पाठवलं पाहिजे. मी पण माझ्यासारख्या साहेब कार्यकर्त्याला एक प्रश्न आहे की त्यांना 5 कोटी रुपये वर्षाचे त्यांना खासदार निधी येतो. आता 5 कोटी रुपये खासदार निधी संपवला काय? मी खासदार झालो तरी संपवतील, मनोज आप्पा झाला तरी संपवणार आहे आणि दांडेकर साहेब तुम्ही झालात तरी तो संपवणार. त्याला फक्त पत्र द्यायचं, त्याला काही एक्स्ट्रा एफर्ट्स वापरायची गरज नाही. पण ज्या 5 वर्षापूर्वी तुम्ही गीतेला मत दिलं त्यांच्या मताच्या जोरावर मोदी साहेब पंतप्रधान पण झाले. त्यांनी देशाचं काय केलं ते आम्हाला माहीत नाही, परंतु गीते साहेबांसारखा खासदार माणूस जो 6 वेळेला निवडून आला, साहेब त्यांनी 1 रुपया जरी एक्स्ट्रा आणला का सांगा? मंगेशबाई तिथे तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काम करत होते मुरुडला, तटकरे साहेब तेव्हा पालकमंत्री होते. ते डीपीसीतून पैसे आणायचे, स्टेटचे पैसे आणायचे, केंद्राचे पैसे आणायचे आणि त्याच्यातून निधीचे वापर करून तो निधीचा वापर व्हायचा. आज आम्ही जातो, आम्ही स्टेटचे पैसे तटकरे साहेबांच्या माध्यमातून आणतो. आज आमचे खालचे कार्यकर्ते असतील ते ग्रामपंचायतीमध्ये
त्यांना काम आता आमचं मनीष आहे, ग्रामपंचायतीचा निधी तुझा ठरलेला आहे बाळा, 500 रुपये 1000 रुपये. पुढच्या निधीसाठी तुला स्टेटमध्ये जावं लागेल, जिल्ह्यामध्ये जावं लागेल, जैनबाईंकडे जायला लागेल, पंडित शेठकडे जायला लागेल. आज पंडित शेठ इथे आमदार आहेत, त्यांचा 2 कोटी आमदार निधी सोडून त्यांनी रस्त्यांसाठी पैसे आणले असतील, स्टेटमधून इतर निधीतून पैसे आणले असतील. साहेब तरी 1 रुपया आणलेला दाखवावा तिथे साहेब. मला तर कुठे माहितीच नाही, कारण मी त्या यंत्रणेचा भाग आहे. त्यांच्या माध्यमातून आलेला 1ही रुपया नाही. आज ते नुसते खासदार झाले नाही तर ते मंत्री झाले, त्या कॅबिनेटमध्ये होते. माझ्या हिशोबात साहेब 200-300 कोटी रुपये वर्षाला जिल्ह्याला यायला पाहिजे होते. तटकरे साहेबांनी उभा राहताना 4 वेळा विचार केला असता की बाबा आपण उभा कशाच्या जीवावर राहायचं. आज तटकरे साहेबांना आम्ही 10, 15, 20 वर्ष ओळखतो. आज तटकरे साहेब खासदार झाल्यानंतर वरती काय होईल, सत्तात कोण पंतप्रधान, राहुल गांधी बसतील का शरद पवार बसतील मला माहित नाही, कोण बसतील ते बसतील. पण तुमचा खासदार जो तटकरे साहेबांच्या रूपाने जाईल तो तिथे खासदार झाल्यानंतर तुम्हाला वर्षाला किमान 200-300 कोटी रुपये एक्स्ट्रा आणून देण्याची ताकद असणारा असेल, एवढं माझ्यासारखा कार्यकर्त्याला निश्चित वाटतं. साहेब बरोबर आहे ना? तर एक्स्ट्रा एफर्ट तटकरे साहेब जास्त आणू शकतात हे निश्चित मला माहिती आहे. त्यांना निधी कुठून आणायचा, कसा आणायचा ही कला त्यांना एवढी अवगत आहे की ते बरोबर तिथे केंद्रात बसून सगळ्या मंत्र्यांना गुंडाळतील आणि आपल्याला जो पाहिजे तो निधी इथे येईल. त्याच्यासाठी आपला खासदार पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही मोदींना मत देऊन वाटोळा देशाचा आपल्या लावायचं तुमच्या जिल्ह्याचा का ते ठरवा, पण आपल्याला जिल्हा महत्वाचा आहे. वरती मोदी 5 वर्ष राहिले, गीते त्यांच्याबरोबर राहिले, किती विकास झाला तो बघा, कुठली योजना आले ते बघा. आता अवजड खात्याचे मंत्री होते, त्यांनी उद्योग आणले ना आणले ते सोडा, पण राष्ट्रीय ग्रामीणचे पैसे असतील, तुमचे पाण्याच्या योजना असतील, मुख्यमंत्री तुमच्या सडक योजना असतील, पंतप्रधान सडक योजना असतील, करोडो रुपये त्यांना आणता आले असते, पण त्याच्यामध्ये त्यांनी 1ही रुपया आणण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्या पद्धतीने अशा माणसाला परत खासदार करायचा की नाही करायचा ह्या भावनेने तुम्ही आज सगळे लोक इथे जमलेले आहात. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की 2014 मध्ये जी खोटी भूलथापा आश्वासनं आपल्याला सांगितली गेली, माझ्या महिला भगिनींची खास करून फसवणूक केली गेली असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंचं आहे. तर प्रत्येकाला सांगण्यात आलं की तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा केले जातील, परंतु 15 लाख रुपये जमा केले नाहीतच, 15 पैसे देखील जमा करण्याचे हे सरकार असमर्थ ठरलं असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. माझे इथे युवक बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. त्यावेळेला सांगण्यात आलं होतं की दर वर्षाला 2 करोड युवकांना रोजगार निर्माण केला जाईल. आज 5 वर्षामध्ये 10 करोड लोक माझ्या युवकांना रोजगार उपलब्ध केला गेला पाहिजे होता, परंतु मोदी सरकारकडनं त्याच्या देखील आश्वासनाची सत्यता करली गेली नाही. त्यांनी काय केलं तर केवळ 5 वर्षामध्ये फक्त 1.25 लाख रोजगार निर्माण केले. आज आपल्या सर्वांना माहित आहेत, माझ्या इथे भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 8 डिसेंबर 16 रात्री 12 वाजता अचानक नोटबंदी निर्माण केली गेली. या नोटबंदीमुळे काय झालं तर माझ्या या महिला भगिनींनी किंवा माझ्या बंधूंनी जे काही अडीअडचणीला आपल्याला उपयोगी पडतील असे पैसे जे काही जमा करून ठेवले होते ते पैसे त्यांना बँकेच्या लाईनीमध्ये उभे राहून जमा करावे लागले. आणि मोदी सरकारने सत्तेमध्ये येण्यापूर्वी सांगितलं होतं काळा पैसा परत आणू, भ्रष्टाचार कमी करू, महागाई कमी करू. यातील एकही गोष्ट त्यांनी केली नाही. या उलट काय केलं, जे लोकांनी पैसे साठवून ठेवले होते ते पैसे त्यांना बँकेमध्ये जमा करायला लागले. 99% पैसे हे तेच जमा झाले. मग त्याला आपण काळा पैसा म्हणायचा का? भ्रष्टाचार कमी केला का? नाही केला. आपल्या लोकांना माहिती आहे नीरव मोदी झाले, अडाणी अंबानी सारखे मोठमोठे लोकांचे फायदे झाले. आज राफेल एवढा मोठा प्रकार घोटाळा जो आहे की ज्याच्यामध्ये चौकीदार चोर आहे अशी सर्वसामान्य जनता देखील म्हणत आहे. आज राफेल प्रश्नाबद्दल पंतप्रधान काही बोलतच नाही आहेत. अशा प्रकारे भ्रष्टाचार देशामध्ये निर्माण झालेला आहे. आज महागाई कमी झाली का? नाही. जीवनावश्यक वस्तूंचे दर तर गगनाला भिडलेले आहेत. माझ्या उपस्थित महिला भगिनींच्या समोर प्रश्न आहे की त्यांनी घर खर्च कसा चालवायचा. आज तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की गॅस सिलेंडरचे दर हे युपीएच्या काळामध्ये 450 रुपये होते. त्यावेळेला स्मृती इराणी, सुषमा स्वराज सारख्या ज्या मंत्री आहेत त्या रस्त्यावरती गॅस सिलेंडर घेऊन बसत होत्या, चुलीवरती जेवण करून दाखवत होत्या की काही महागाई आहे. आणि आज त्याच मंत्री म्हणून काम करत असताना आपण बघितलं तर त्याच गॅस सिलेंडरचे दर हे गगनाला भिडलेले आहेत. आज माझ्या महिला भगिनींना 1000 रुपये त्यासाठी मोजावे लागत आहेत. मग आज महागाई कमी झाली का? नाही. आज आपण बघितलं एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज
आपल्या भारतीय संसदेचे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। आज बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्यामुळे सर्वांना समानतेचा अधिकार मिळालेला आहे। आज मी देखील तुमच्या समोर उभे राहून माझे मत इथे मांडू शकत आहे। आज स्त्री पुरुष समानता असू दे, मतदानाचा हक्क असू दे, आपले मूलभूत अधिकार असू दे, अशा एक ना अनेक घटनेमध्ये आपला उल्लेख केलेला आहे। आणि या संविधानाला देखील संविधानाला हात लावण्याचा, संविधानामध्ये बदल करण्याचा या मोदी सरकारने प्रयत्न केला जो गेल्या 70 वर्षामध्ये झाला नव्हता। त्यामुळे या ठिकाणी मी या सरकारचा जाहीर निषेध करत आहे। आज तुम्हाला कोरेगाव सारखे घटना आपल्या ठिकाणी घडतात। खरोखर आज माझ्या महिला भगिनी आहेत, महिला सक्षमीकरण असू दे, बेटी बचाव असू दे, अनेक जे काही योजना आहेत त्या केवळ कागदावरच राबवल्या गेल्यात। आज मी स्वतः वकील आहे, मी बघते की आज खरोखर माझ्या महिला भगिनी माझ्या सुरक्षित आहेत का? नाही। महिलांना त्यांचा सन्मान मिळतोय का? नाही। हे केवळ फक्त निवडणुकीच्या तोंडावरती घोषणाऱ्या घोषणेने सरकार झालेलं आहे, परंतु या लोकांना आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला आता कळून चुकलेलं आहे की आपल्याला खोट्या भूलताफा आणि आश्वासन देणारं सरकार नको आहे, आपल्याला सत्तेत काम करणारं सरकार हवं आहे। आज खरोखर ही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे। आपल्याकडनं पुरोगामी लोकशाहीकडनं माननीय सुनीलजी तटकरे साहेब उभे आहेत। आज मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की खरोखर जर आपल्याला आपल्या देशातली लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन एक दिलाने तटकरे साहेबांना या रायगडचे प्रतिनिधित्व करायला संसदेमध्ये पाठवलं पाहिजे। कारण जर आपण आज ही वेळ घालवली तर मला असं वाटतंय की भविष्यात या देशामध्ये निवडणुका होतील की नाही हा एक प्रश्न सर्वांच्या समोर आहे। त्यामुळे ही जुलूमशाही, हुकुमशाही जर आपल्याला थांबवायची असेल आणि गेल्या 70 वर्षामध्ये जी लोकशाहीच्या माध्यमातून या देशाचा कारभार चालत आहे तो असा सुरळीतपणे चालवायचा असेल तर आपल्याला लोकशाही जपायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला तटकरे साहेबांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे। आज आपल्या रायगड बद्दल बोलायचं झालं तर मला आवर्जून या ठिकाणी बॅरिस्टर AR अंतुले साहेबांची आठवण येते, कारण त्यांनी जे रायगडचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, 6 वेळा ते खासदार झालेले आहेत। आज आपण बघितलं तर त्यांचा जो दूरदृष्टीपणा होता काम करण्याचा आणि त्यांचे शिष्य असलेले माननीय सुनीलजी तटकरे साहेब आपल्याला दूरदृष्टी करणारा, आपल्याला तळागाळातल्या लोकांमध्ये एकरूप होऊन काम करणारा खासदार हवा आहे। कालच पेपरमध्ये वाचला की गुहागरमध्ये गीते साहेबांची सभा झाली, उद्धव ठाकरे आले होते, परंतु त्या सभेमध्ये उपस्थितांच्या समोर गीते साहेब बोलले नाही तर ते केवळ नतमस्तक झाले। त्याने काही कामच नाही केलं तर ते लोकांच्या समोर उभं राहून काय सांगतील की मी काय काम केलंय म्हणून। जो माणूस स्वतःला 10 वर्षामध्ये मतदान करू शकला नाही तो लोकांच्या समोर उभं राहून काय करणार? शेवटी नतमस्तक होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही असं या ठिकाणी मला सांगायचं आहे। आपल्याला आपल्या रायगड जिल्ह्याचा विकास करायचा आहे। जे अंतुले साहेबांचं नाव आज देखील दिल्लीमध्ये आहे ते तसंच आपल्याला कायम ठेवायचं आहे। आपल्या रायगडची एक स्वतंत्र ओळख आपल्याला दिल्लीमध्ये कायम करायची आहे। त्यासाठी आपल्याला तळागाळातल्या प्रत्येक गावागावातल्या लोकांना माहीत असणारा, त्यांच्याशी एकरूप होणारा, त्यांच्यासाठी काम करणारा असा आपला हक्काचा खासदार पाठवायचा आहे आणि त्यासाठी एकमेव व्यक्ती म्हणजे आपले सुनीलजी तटकरे साहेब आहेत असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे। आज घटनेचे थोर शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सारांच्या वतीने मी बाबासाहेबांना विनम्रपणाचं अभिवादन या ठिकाणी करतो। खरं तर आजचा दिवस केवळ बाबासाहेबांचं स्मरण करण्याचा दिवस आहे असं नाही, तर ज्या बाबासाहेबांनी या देशासाठी ऐतिहासिक महान कामगिरी केली त्या कामगिरीचं स्मरण करण्याचा आजचा दिवस। मगाशी आस्वाजीने आणि श्रद्धाजीने सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे। त्या महामानवाने या देशाला जी काही राज्यघटना दिली, संसदीय लोकशाहीची प्रणालीची व्यवस्था या देशाला अतिशय उत्तम पद्धतीने दिली, या देशाला संविधान दिलं आणि संविधानाच्या पहिल्याच पानावरती हा देश धर्मनिरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्ष विचारचा राहील हे स्पष्टपणे नमूद केलं। तोच आता देश हे जातीयवादी शक्तीच्या ताब्यामध्ये गेल्याच्या नंतर या देशामध्ये मनाचे मनभेद निर्माण करत पुन्हा एकदा वेगळं वळण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण होणार। धर्मनिरपेक्ष विचाराच्या शक्तीने एकत्रित येत या देशाचं संविधान आम्ही मजबूत करणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका बाजूला विनम्रपणाचं अभिवादन करत असताना तुम्ही आज शपथ घेऊया
की बाबासाहेबांचं आम्ही तुमचं स्मरण करतो, तर तुम्ही आम्हाला जी काय राज्यघटना दिली, त्या देशाला जे संविधान दिलं, या देशाला जो धर्मनिरपेक्ष विचार दिला, धर्मनिरपेक्ष विचार टिकवण्यासाठी आम्ही सर्व पुरोगामी विचाराचे पक्ष प्राणपणाने बाजी लावून या जातीवादी शक्तीचे लढू, अशा भावना सुद्धा तिला त्यांनी व्यक्त करू. काय अनुभवला आपण गेल्या 5 वर्षामध्ये? गेल्या 5 वर्षापूर्वी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो आणि देशभरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्यामध्ये ही मंडळी यशस्वी झाली. 52 सालापासून या देशाने वेगवेगळी सरकारे अनुभवली. पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखालचं पहिलं सरकार या देशाने अनुभवलं 52 सालामध्ये. त्याला अभिमानाची गोष्ट आहे की तुमची आणि आपल्या या सगळ्या परिसरांची शिर्डी देशमुख साहेब या देशाचे पहिले त्या कालावधीमध्ये अर्थमंत्री झाले. ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था, खेड्यापाड्याचा विकास ते करण्यासंदर्भामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं. ज्या कालावधीमध्ये आम्ही सारेजण बाल्यावस्थेमध्ये होतो. पंडितजीचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर लालबहादूर शास्त्रींनी या देशाची सूत्र हातामध्ये घेतली. जय जवान जय किसानचा नारा देत एका बाजूला पाकिस्तानची युद्ध करत असताना या देशामधला गमीर शेतकरी शेतमजूर हा उभा राहायला पाहिजे म्हणून जय जवान जय किसानचा नारा त्यांच्या कालावधीमध्ये दिला. त्यांच्याही दुःखद निधनाच्या नंतर या देशाची सूत्र इंदिरा गांधींच्या हातामध्ये आली. मूठभर लोकांच्या हातामध्ये बँकांची संपत्ती होती. या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या बँक हाताची संपत्ती गेली पाहिजे. बँकांचा राष्ट्रीयकरण करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या कालावधीमध्ये घेतला गेला. बांगलादेशाची निर्मिती करत या देशाचा शौर्य नेमकं काय असतं ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. मग एका देशाची निर्मिती करत असताना 71च्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं कधी सांगितलं नाही की जवानांकडे बघा आणि मला मतदान करा. त्यांनी त्याचं राजकीय भांडवल आयुष्यभरामध्ये केलं नाही. एवढंच नाही तर या जगामध्ये ज्या काही महासत्ता होत्या अमेरिका आणि रशिया, तो महान सत्ता जग ज्या कालावधीमध्ये चालवत होत्या 105 अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी करत या महासत्तांच्या पुढे आव्हान उभं करण्याचं काम इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये केलं. या देशाने त्यांचं नेतृत्व अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी अनुभवलं. राजीव गांधींचं नेतृत्व त्या कालावधीमध्ये आलं. या देश टिकावा, देशाची अखंडता राहावी, देशाचं सार्वभौमत्व त्या ठिकाणी राहावं यासाठी इंदिरा गांधींचं बलिदान झालं. इंदिरा गांधींचं बलिदान झाल्यानंतर राजीव गांधींच्या नेतृत्वाखालच्या सरकारला प्रचंड प्रभावाचं यश देशभरामध्ये आलं. समोर बसलेल्या प्रत्येकाच्या हातामध्ये या ठिकाणी मोबाईल, इथपासून ते कोपऱ्यापर्यंत, म्हणजे या भगिनीपासून ते शेवटच्या भगिनीपर्यंत. पण हा जो का मोबाईल तुमच्या हातात आहे ही काय मोदी सरकारची देण नाही. राजीव गांधींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने संगणकाच्या स्तरामध्ये जी प्रगती केली, जगाच्या पाठीवरती माझा भारत हे कुठल्याच पद्धतीने गतिमान झाला पाहिजे या धोरणाची अंमलबजावणी या देशामध्ये राजीव गांधींनी केली. पण आज तुम्हाला आणि मला आपल्या हातामध्ये, आपल्या भगिनीच्या हातामध्ये मोबाईल दिसतोय, त्याचं सार श्रेय काँग्रेसचे नेते असलेल्या राजीव गांधींना जात आहे. ते मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशाने या ठिकाणी सांगायचं. राजीव गांधींच्या दुःखद निधनाच्या नंतर त्यांचंही या देशासाठी बलिदान झालं. आज सांगतात काही मंडळी की गांधी नेहरू परिवाराने या देशाला 60 वर्ष सत्ता भोगली. त्यांना मला या निमित्ताने सांगायचं आहे, महात्मा गांधींनी बलिदान दिलं, महात्मा गांधींनी हा देश मिळवला, इंदिरा गांधींनी बलिदान केलं, राजीव गांधीचं बलिदान सुद्धा या देशासाठी महत्वपूर्ण त्या निमित्ताने ठरलं. राजीव गांधीच्या दुःखद निधनाच्या नंतर नरसिंहरावच्या सरकारने 5 वर्ष या देशाला स्थिर ठेवण्याची कामगिरी त्या कालावधीमध्ये केली. काय अनुभवलं आपण 2099 सालामध्ये ज्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आलं, त्यावेळेला सुद्धा त्यांनी इंडिया शायनिंगचा गजर करत या देशामध्ये काम करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली. मनमोहन सिंगाचं सरकार सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली आलं. त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाने नेतृत्व पद्धतीची प्रगती केली. अशी प्रगती केली की अमेरिकेसारख्या देशामध्ये अर्थव्यवस्था कोलमडलेली होती. अमेरिकेतले शासकीय लोकांचे पगार 6 महिने थांबवलेले होते. 50% कंपन्या बंद करण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये बराक ओबामांना घ्यावा लागला होता. लंडन मध्ये युरो त्यावेळेला कोसळलेला होता. या देशाची अर्थव्यवस्था टिकवण्याचं काम मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखालच्या सरकारने त्या कालावधीमध्ये केलं. त्याचाही आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो. आपल्या सर्वांचे नेते, आपले माजी आमदार आदरणीय मधुशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी आले, त्यांचंही आपण या ठिकाणी टाळाच्या गजरामध्ये स्वागत करू.
आणि मग 2014 सालामध्ये ज्यावेळेला देश लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेला त्याला काय आपण ऐकलं देशभरामध्ये प्रचंड जाहीर सभा ज्या कालावधीमध्ये होत होत्या भव्य दिव्य व्यासपीठ उभं केलेलं असायचं. भव्य दिव्य व्यासपीठाच्या वरती मोदी साहेब त्यावेळेला यायचे, रंगमंचावरती व्यासपीठावरती यायचे, लोकांना असं अभिवादन करायचे, या बाजूला करायचे, त्या बाजूला करायचे, ह्या बाजूला करायचे, त्या बाजूला करायचे आणि काय सांगायचे साहेब सभागृहाच्या वेळेला लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करत असताना बोलायचे, व्यासपीठाला बोलायचे. असे दिन त्या समोर खुर्च्यावरती बसलेले माणसं टणकन उडी मारायची आणि आयंगे आयंगे असा गजर कालावधीमध्ये करायचे. या बाजूला बोलायचे असे दिन इकडची माणसं उठायची, समोर बोलायचे असे दिन इकडची माणसं उठायची, इथे विचारायचं इकडची माणसं उठायची, या बाजूला विचारायचं इकडची माणसं उठायची. गेले महिनाभर बघा या देशामध्ये 17 लोकसभेची निवडणूक चालू आहे. आता आजच्या दिनचा शब्दप्रयोग ते अजिबात काढत नाही, तर गेल्या 5 वर्षामध्ये आजच्या दिनचा शब्दप्रयोग इतका फसला की ग्रामीण भागातले आता लोक म्हणायला लागली कोई लौटा दे हमारे बीते हुए दिन वही दिन हमारे अच्छे दे जो काँग्रेस की राजवटी में थी. आता नवीन गोष्ट सुरू झाली या देशामध्ये, देश का चौकीदार. बघा बाबा मी काय बोलायच्या अगोदर लोक म्हणतात काय, मी एवढंच म्हटलं की नवीन घोषणा या ठिकाणी सुरू झाली. आता आजच्या दिनचा शब्दप्रयोग केला, आता नवीन शब्दप्रयोग या देशामध्ये आलेला तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्या अनुभवाला 5 वर्षापूर्वी सांगितलं गेलं या देशामध्ये प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकले जातील, याचा उल्लेख सरदारजींनी त्यांच्या मनोगतामध्ये या ठिकाणी व्यक्त केला. ज्यानं जर खातं उघडा ते खातं उघडायला लाईन महिलांनी आणि समजा देशभरातल्या नागरिकांना लागले, 4000 रुपये पदरचे घेतले आणि खातं उघडलं. वाटलं लोकांना की 15 लाख रुपये पडतील आपल्या खात्यात, 15 झिडक्या सुद्धा कोणाच्या खात्यात आलेल्या नाही. त्या गेल्या 5 वर्षाचं सत्य तुम्हाला मला तरी टाकत सांगितलं गेलं त्या कालावधीमध्ये की या देशामध्ये 2 कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या दिल्या जातील, 5 वर्षामध्ये 10 कोटी तरुणांना रोजगाराची निर्मिती होईल. आज या देशामध्ये बेरोजगारी वाढले, नोटाबंदी सारखा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला, अनेक उद्योगधंदे बंद झाले, छोटे मोठे व्यवसाय देशोधडीला लागले. ज्यांच्याकडे 20-25 नोकरी होती ते आज बेरोजगार झाल्याचं नवीन चित्र या नोटाबंदीच्या निर्णयाच्या नंतर त्या ठिकाणी झालं. मगाशी तुम्ही सांगितली की वस्तुस्थिती खरी आहे. ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था, खेड्यापाड्यातल्या माझ्या माता भगिनी मुस्लिम समाजाची असतील, हिंदू धर्माचे असतील, बौद्ध धर्माचे असतील, जैन धर्माचे असतील, शोषिततेने जीवन जगणाऱ्या माझ्या माता भगिनी यांची अर्थव्यवस्था ग्रामीण भागातली वेगळी असायची. कधी काही आपल्या मुलाला आजार झाला, आपल्या नातवाचं बारसं असलं, आपल्या घरामध्ये एखादं चांगलं कार्य निघालं तर आपल्या हातामध्ये पैसा असावा म्हणून या माझ्या माता माऊली 500ची 1000ची नोट कुठं पिठाच्या डब्यात, कुठं डाळाच्या डब्यात, कुठं फडताळामध्ये, कुठं गोदडीमध्ये ते जपून ठेवतो. एक दिवस ज्याला 500 आणि 1000ची नोट त्या कालावधीमध्ये बंद करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केला. त्यावेळेला माझ्या ग्रामीण भागातल्या महिलांनी काटकसरीने ठेवलेले सगळे पैसे त्यांना बँकेमध्ये त्या ठिकाणी करावे लागले आणि त्या बँकेमध्ये ठेवायला सुद्धा 2-3 दिवस लाईन त्या ठिकाणी लावावी लागली. हे चित्र सुद्धा तुम्हाला आणि मला आज या ठिकाणी आठवणं भाग पडत आहे. या देशामधल्या कष्टकरी आणि शेतकऱ्याला सांगितलं गेलं होतं की तुमच्या उत्पादन खर्चाच्या 1.5 आधारभूत किंमत त्या ठिकाणी दिली जाईल. सांगितलं गेलं होतं त्या कालावधीमध्ये या देशातल्या महिलांच्या वरती एकही अत्याचार होणार नाही. मनमोहन सिंगाच्या कालावधीमध्ये एक निर्भयाचं प्रकरण दिल्लीमध्ये झालं. देशभरामध्ये उच्छाद मांडला भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या लोकांनी. या देशातली एकही महिला त्या ठिकाणी सुरक्षित नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये अशा अनेक निर्भयांची प्रकरणे या देशभरामध्ये घडली. कोपर्डी सारख्या ठिकाणानंतर हा महाराष्ट्र पेटून उठून निघाला की महिलांच्या वरती आणि अन्याय आणि अत्याचाराची परिसीमा त्या ठिकाणी होते. 8 वर्षाची बालिका सुद्धा सुटली नाही त्या नराधमप्रवृत्तीच्याकडून. 70-75 वर्षाची माझी माऊली सुद्धा त्या ठिकाणी सुटली नाही. ही जर का नराधमप्रवृत्ती जर का कुठल्या कालावधीमध्ये वाढली असेल, जे सरकार दिल्लीमध्ये त्या ठिकाणी बसलेलं आहे, जे सरकार महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे, त्याच्यामुळे नराधमप्रवृत्ती वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. सर्वात पाठीवरती हा देश ज्यावेळेला पूर्णपणे पिछाड्यावरती गेला
त्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये हे आता सरकार त्या ठिकाणी ठरवायला लागलं. कुणी कुठले कपडे घालावेत कुणी काय करावं हे सरकार त्या ठिकाणी ठरवायला लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे बिलकुल अभिप्रेत नव्हतं. म्हणून या देशातलं संविधान टिकवण्याच्यासाठी जी 23 तारखेची लोकसभेची निवडणूक महत्वाची निवडणूक त्या ठिकाणी. आज सगळे वर्तमानपत्र वाचले मी. आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पप्पा सगळीकडे फोटो आहेत. रामनवमीचा उत्सव या देशातील नागरिकांनी आपल्या राज्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरा केला. 8वाचा दिवस 93 सालामध्ये अडवाणीजींनी रथयात्रा काढली. आम्ही त्या ठिकाणी राम मंदिर उभं करू. गावागावामध्ये विटा दहा कालावधीमध्ये गोळा केल्या गेल्या. अयोध्येला नेला गेल्या. मंदिर त्या ठिकाणी राहिलं. एकदम मध्ये आमच्या उद्धव साहेब ठाकरेंना आठवण आली. बोलायला लागले. काय बोलायला लागले उद्धव ठाकरे? मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बनाएंगे, इसके लिए मैं अयोध्या जा रहा हूं. अयोध्येमध्ये गेले उद्धव साहेब ठाकरे. काय सांगितलं त्यांनी? जो कुंभकर्ण दिल्लीमध्ये झोपलाय त्याला उठवायला मी अयोध्येमध्ये आलोय. आज पेपर काय सांगितलं तिथे त्यांनी? कुंभकर्ण दिल्लीमध्ये जो झोपलेला त्या कुंभकर्णाला जाग करायला मी आलो. आणि त्यावेळेला ते कुंभकर्ण वाटत होते. आणि आता उद्धवजी तुम्ही सांगतात यांच्यासारखा पंतप्रधान झाला नाही आणि यांच्यासारखा पंतप्रधान होणार नाही. नेमकी काय मांडवली झाली ती आता या देशातल्या जनतेला त्या ठिकाणी कळलं नाही. 4 महिन्यापूर्वी त्याला तुम्ही कुंभकर्णाची उपमा दिली देशाच्या पंतप्रधानाला. आणि आता यांच्यासारखा पंतप्रधान झाला नाही होणे नाही असं सांगता म्हणजे काहीतरी मांडवली झाली. आपल्या ग्रामीण भाषेत त्याला मांडवलीच म्हणतात ना. वादविवाद झाला काय मांडवली करतो आपण. इकडे तिकडे काय करत अशा पद्धतीची लोक आज या देशामध्ये राज्य त्या ठिकाणी करतात. अरे प्रभू रामचंद्राला ज्यांनी वनवासात पाठवलं ते या देशातल्या जनतेला वनवासात पाठवतील नाही तर दुसरं काय करतील त्याचा विचार आता या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला मला करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी. हे झालं केंद्र सरकारचं. राज्य सरकारच्या भूमिकेमध्ये सुद्धा याच्यामध्ये तोसुभर फरक नाही. आणि त्याच्यामध्ये गीते साहेबांसारखा अतिशय मोठा कर्तबगार माणूस, मोठा कर्तव्य, प्रचंड विकास कामं करणार. या देशामध्ये 543 खासदार आहे. 542 खासदार कदाचित रिकामे असतील. एकमेव प्रचंड विकासाचं काम करणारे म्हणजे गीते साहेब असं ते स्वतःला त्या ठिकाणी म्हणून घेतात. आसवाची तुम्ही सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे. काय म्हणून घेतात की खासदार म्हणून खासदार निधी संपवणारा मी एकमेव देशातला खासदार आहे. गीते साहेब खासदार निधी संपवणं हे काय तुमचं मोठं कर्तव्य आहे? त्याचं कर्तव्य तुमचं आहे. आमचंही ते काम आहे. आम्ही आमची आमदार निधी संपवले. जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा आमदार निधी संपवतो. पंचायत समितीचा सभापती सुद्धा संपवत असतो. आणि गावचे सरपंच सुद्धा त्याला वित्त आयोगातून मिळालेली निधी संपवत असतात. ते तर त्याचं कामच त्या ठिकाणी जाऊ शकतं. त्यांच्या पुस्तकामध्ये शिवालक्ष नावाच्या पुस्तकामध्ये हा सगळा कारभार त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि त्या कारभारामध्ये मला असं वाटतं मुरुड तालुक्यामध्ये किती कामं आहेत मनोजची मला माहित नाही. मुरुड तालुक्यामध्ये फारशी विकासाची कामं त्यांच्या हातून त्या ठिकाणी घडलेली नाही. मलाही वाटलं की मधल्या कालावधीमध्ये मुरुड शहराची नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये गेली तेव्हा आता मुरुड शहरामध्ये काय पालन केल्याशिवाय दुसरं काय राहणारच नाही, दुसरं काय उडणारच नाही अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची भाबडी आशा त्या कालावधीमध्ये. दिव्यागर गाव आपल्या शिवधन तालुक्यातलं तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. दिव्यागर गाव सुवर्ण गजानाच्या मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली. आणि दिव्यागर गावामध्ये महाराष्ट्रातल्या देशभक्तांची गणेश भक्तांची त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती येण्याची सुरुवात झाली. ते गाव गीते साहेबांनी दत्तक घेतलं. त्यांच्या लोकसभा मतदारसंघातलं दत्तक घेतलेलं गाव कुठलं पत्रकार मित्रांनो? दिव्यागर. मलाही वाटलं मी दिव्यागर गावामध्ये पिण्याची पाण्याची योजना दिली 5-5.5 कोटी रुपयाची. तिथं रूपनारायण मंदिर असेल, हे गजाननाचं मंदिर होतं, त्या गजाननाच्या मंदिरावरती दरोडा टाकला गेला. आर पाटला साहेबांना सांगून त्यावेळेला जबरदस्त पोलीस यंत्रणा कामाला लावली. ती भग्नावस्थेतली मूर्ती त्या ठिकाणी सापडली. ते गजाननाचं मंदिर पुन्हा उभा राहून म्हणून 4 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्या शहरामध्ये मुस्लिम समाजाचे बांधव राहतात, मराठा समाजाचे राहतात, कुणबी समाजाचे राहतात, माई समाजाचे राहतात, भंडारी समाजाचे राहतात, आगरी समाजाचे बांधव त्या सगळे राहतात. या सर्व समाजांच्यासाठी आवश्यक असणारी समाज मंदिरे मी त्या ठिकाणी उभी करून दिली. गावातले रस्ते एकाच वेळेला 1.5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून त्या दिव्यागर गावामध्ये पूर्णपणाने डांबरीकरणाचे रस्ते त्या ठिकाणी केले. 30-25 कोटी रुपयाचा निधी मी खर्च केल्यावर मला असं वाटलं केंद्रातल्या अवजड उद्योग खात्याच्या मंत्र्यांची आता हे गाव दत्तक घेतले म्हणजे आता
दिवेकर गाव अशा पद्धतीने होईल की या देशाच्या पातळीवरती सर्वात चांगलं गाव म्हणून दिवेकर गाव नावावर पण आहे. पण मित्रांनो, मला सांगितलं पाहिजे की दिवेकर गावामध्ये गीते साहेबांचं ऐतिहासिक काम काय आहे. बबूशेठ JSW नावाची कंपनी आपली आहे गडबला. या JSW कंपनीच्या कडून त्यांनी 15 लाख रुपयाचा CSR त्या ठिकाणी दिला आणि या 15 लाखाच्या CSR फंडातून ऐतिहासिक स्वरूपाच्या या गावामध्ये, ज्या गावामध्ये भाविक आहे, आध्यात्मिक विचार आहे, निसर्गाने देण त्या ठिकाणी दिलेले आहे, त्या या गावामध्ये गीते साहेबांचं काम काय तर 15 लाखाचं सार्वजनिक शौचालय, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये आपण उतारे. मला हे वाटलं की आता मुरुड शहरामध्ये इतका काय पलट होईल. मुरुड शहरामध्ये आज शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी आले म्हणजे आता केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंध तिजोरीचा सगळा पैसा आता गीते साहेबांच्यामुळे मुरुडच्या शहरामध्ये. मंगेश दांडेकर ज्याला काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होते, त्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांनी माझ्याकडे मांडला. त्या कालावधीमध्ये 10% लोक वर्गणी भरायला लागत होती. 18 लाखाची पिण्याची पाण्याची योजना 1,80,00,000 रुपये मुरुड करायला भरायला लागले असते. या राज्याचा अर्थमंत्री असताना मी अर्थसंकल्पात घोषणा केली की माझ्या मुरुड आणि माथेरानची योजना 100% अनुदानातून पर्यटन खात्याच्या मार्फत केली जाईल. आणि आज फार आंबोलीचं धरण उभं राहिलं. त्या धरणातून मुबलक पाण्याचं पाणी त्या सगळ्या परिसरामध्ये उभं येत आहे. पण माझ्या मुरुड शहरामध्ये वर्षाचे 12 महिने 24 तास पाणी मुबलक होत आहे. हे मुरुड शहरामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम त्या ठिकाणी. त्या शहरामध्ये सुद्धा मनोजी सगळ्या समाजाची माणसं राहतात. इतका मैदान आहे, दत्त मंदिर वरती आहे. इतक्या मैदानाच्या कंपाऊंड वॉलला पण आधी निधी उपलब्ध करून दिला आणि दत्त मंदिराच्या शुभसेवे करण्यासाठी सुद्धा लाखो रुपयाचा निधी त्या सगळ्या परिसरामध्ये उभा केला. मला वाटलं की मुरुडकरांनी पर्यावरण परिवर्तन केलंय. गीते साहेबांसारखा इतका प्रचंड काम करणारा नेता त्यांना लाभलाय. आता फक्त मुरुड शहरामध्ये बस, बाकी काही नाही. लोक येतील, नुसती नाही महाराष्ट्रातील नाही, देशातले नाही, जगभरातले पर्यटक आता मुरुड शिवाय दुसरं जगातलं कुठलं नावच काढणार नाही. कारण गीते साहेबांचा पाठिंबा त्या ठिकाणी. मुरुडमध्ये पत्रकार मित्रांनो, गीते साहेबांचं काम काय. सुकेला महाराष्ट्र सिमेंट नावाची कंपनी, एक पाईपची कंपनी आहे सुभाषराव. त्या कंपनीकडनं 12.5 लाख रुपयाचा CSR फंड आणला आणि मुरुड शहरामध्ये गीते साहेबांचं ऐतिहासिक काम काय तर सार्वजनिक शौचालय उर्फ याच्यापेक्षा दुसरं काम असेल हो साहेब तुम्ही सांगा. याच्यापेक्षा दुसरं काम असेल, आमचे पत्रकार मित्र बसले, तुम्ही या ठिकाणी सांगा. याच्यापेक्षा दुसरं काम मुरुड शहरामध्ये त्यांच्या हातून झालं नाही. हीच गोष्ट माणगावच्या बाबतीमध्ये, हीच बाब त्या ठिकाणी गोरेगावच्या शहराच्या बाबतीमध्ये. अरे खासदार म्हणून तुमचं काम असं असलं पाहिजे की ज्या कामातून या संबंध कोकणाला, रायगड लोकसभा मतदारसंघाला विविध स्वरूपाच्या विकासाच्या कामाचं स्वरूपच त्या ठिकाणी पाहायला मिळायला पाहिजे. नाही, इच्छाशक्ती नाही, प्रामाणिकपणा नाही, संवेदना पूर्णपणे त्या ठिकाणी नाही. या पद्धतीची कामं त्या ठिकाणी दुर्दैवाने होऊ शकले नाहीत. सत्य आज आपल्याला लोकांच्या समोर सांगण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय असू शकत नाही. माणगावलाही सार्वजनिक शौचालय, गोरेगावलाही सार्वजनिक शौचालय, ज्या परिसरामध्ये कोट्यावधी रुपयाच्या योजना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या मतदारसंघाला बॅरिस्टर अंतुले साहेबांचं नेतृत्व लागलं. या नेतृत्वाने आमदार, राज्यमंत्री, मंत्री, बांधकाम खात्याचे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार, आपण निवडून दिल्याच्यानंतर खासदार, या देशाचे आरोग्य खात्याचे मंत्री, या देशाच्या अल्पसंख्याक विभागाचे मंत्री, उत्कृष्ट संसदपटू, संजय गांधी निराधार योजना आणणारे, पल्स पोलीसचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवणारे, यांच्यासारखे एक दिग्गज नेते या रायगड जिल्ह्याने देश पातळीवरती त्यांच्या रूपाने त्या ठिकाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळाले. मलाही वाटलं होतं की त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून केंद्रातलं अवजड उद्योग खात्याचं मंत्रिपद त्यांना मिळाल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणावरती विकास आपल्या सगळ्या परिसरामध्ये होईल. मुंबई गोवा रस्त्याचं रखडलेलं काम त्यांच्या हातून होईल. मुंबई पासून कोकणामध्ये जाणारा रेल्वेचे थांबे वेगवेगळ्या ठिकाणी स्थानकावरती मिळतील, आरक्षण त्या ठिकाणी मिळेल, दूर पल्ल्याच्या गाड्यांना आरक्षण त्या ठिकाणी उपलब्ध होईल. एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी स्वप्न बघितलं होतं रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाचं. हा मार्ग हा राज्य मार्ग होता. हा सुनील तटकरे राजे या राज्याचा ज्याला मंत्री होता, या जिल्ह्याचा पालकमंत्री होता, पृथ्वीराज चव्हाण त्याला या राज्याचे मुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या पाठीमागे मी लागलो की बॅरिस्टर अंतुलेने या कालावधीमध्ये निर्माण केलेला रस्ता राज्य मार्ग आहे, त्याला राष्ट्रीय महामार्ग आपण केला पाहिजे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा तुम्ही ठराव करा, दिल्लीला पाठवा. तो मंत्रिमंडळाचा ठराव आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण मंजूर केला, दिल्लीला पाठवला, सरकार गेला तर तो राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी घोषित झाला.
आम्हाला वाटलं की त्या राष्ट्रीय महामार्गाचं कायम त्या ठिकाणी ते पूर्ण करते. त्याच्याबद्दलचा आचार-विचार श्रद्धाजी, तुम्ही मगाशी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे केंद्राचा अवजड उद्योग खात्याचा मंत्री त्यांच्या पुढे झाला. 5 वर्षामध्ये आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना प्रकल्प उभा करता आला असता. या उलट तुम्हाला मी क्लिप खोत साहेब पाठवणार आहे. तुम्हाला क्लिप मी अशी पाठवणार आहे. मोदी साहेबांनी मेक इन इंडियाचा कार्यक्रम द्यायचा आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, वेगवेगळी गोंडस नामदेव देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम झाले. त्यावेळेला गीते साहेबांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये गीते साहेब काय बोलले की मोदी साहेब अख्खा जग फिरून आले. जगातला कुठलाही देश फिरायचा त्यांचा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे जगभरातली भागवली गुंतवणूक या देशामध्ये येईल आणि मेक इन इंडियाचा कार्यक्रम जर का यशस्वी करत असेल तर केंद्रामध्ये 100 खाती आहे. फक्त एकमेव खातं त्यांचा कार्यक्रम यशस्वी करेल ते म्हणजे अवजड उद्योग खात्याचे कार्यक्रम यशस्वी करेल. देशभरामध्ये कारखाने उभे राहतील. या देशामध्ये कोणी बेरोजगार करून त्या ठिकाणी राहणार नाही. नुसती बरकत बस, बाकी काही नाही. तरुणांच्यासाठी नुसती रोजगाराची साधनं. गेले 7-8 महिने माझ्यासारखा कार्यकर्ता दुर्बीण घेऊन शोधताय की गीते साहेबांनी देशातल्या कुठल्या राज्यामध्ये एखादा प्रकल्प सुरू केला. रात्रीच्या वेळेला लाईट जातो म्हणून काही तरुण निघाले कंदील घेऊन की आपल्या महाराष्ट्रामध्ये गीते साहेबांनी कुठला कारखाना सुरू केला असेल तो आपण शोधला पाहिजे. विचारलं पाहिजे त्याला पुढच्या कालावधीमध्ये की तुम्ही कधीतरी आलात तर या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये 15 तालुके येतात. या 15 पैकी कुठल्या तालुक्यामध्ये तुम्ही या ठिकाणी रोजगाराचा प्रकल्प केला. इच्छाशक्ती नसली, संवेदना नसल्या, लोकांचा समजी प्रामाणिकपणा नसला की मिळालेला अधिकार असताना सुद्धा तुम्हाला काम करता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये हेच अभिप्रेत होतं, लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा लोकसेवक असला पाहिजे. तुम्ही लोकसेवक बनला नाही, तुम्ही सत्ता उभा होणारे एक सेवक त्या ठिकाणी बनला. हे गेल्या 10 वर्षाच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये या जिल्ह्यातल्या आणि या मतदारांच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं. मला काम करायचं या सांगतो आपल्याला. मुंबई गोवा रस्त्याचं काम पूर्ण करायचं आहे. त्या कालावधीमध्ये पप्पा एक गोष्ट होती 2014 सालामध्ये तशी 800 दिनची. तसं त्यावेळेला भाजप आणि शिवसेनेवाले काय म्हणत होते, या महाराष्ट्रामध्ये टोलधाड आले. टोलधाड या देशामध्ये टोलधाड आले. आमचं सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये आल्यावर टोल मुक्त भारत आणि टोल मुक्त महाराष्ट्र आम्ही करणारच अशी घोषणा त्यांनी 5 वर्षापूर्वी केली. पण मुंबई गोवा रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर अनंत गीतेंनी रत्नागिरीला पत्रकार परिषद घेतली. काम चालू केलं म्हणून डांगोरा त्या ठिकाणी पिटला आणि हळूच सांगितलं की या रस्त्याला टोल बसणार आहे. मी तुम्हाला आज आश्वासित करतोय, या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या आशीर्वादातून सुनील तटकरे जर का संसदेवरती निवडून गेला तर या रस्त्याचं काम मार्गी लागेल. पण हा रस्ता टोल मुक्त करण्याचं काम मी करेन हा शब्द सुद्धा तमाम माझ्या कोकणवासियांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छित आहे. रेल्वेचे प्रश्न आहेत. परवा दिवशी अलिबागला चोणीला मिटिंग झाली. रेल्वेच्या बाबतीमध्ये सुद्धा 4.5 वर्षात काही झालं नाही. मग सांगतात
रेल्वेने अलिबागला आणि त्यांच्या चालीची येऊ शकत नाही. मध्ये या गुरुला पर्यटन महोत्सव झाला, त्यांच्या अखेरचा पर्यटन महोत्सव. त्यावेळेला सांगितलं की मला पर्यटनाचा आराखडा द्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून मुरुड शहर पर्यटनाचं शहर म्हणून आम्ही जाहीर करू. गीते साहेब ते मुरुड शहर पर्यटन जाहीर करून सुनील तटकरे 10 वर्ष झाली. त्याची तुम्हाला माहिती नसेल तर यासारखं दुसरं सामाजिक दुर्दैव त्या ठिकाणी असतं. मग प्रभा इच्छा शक्तीच्या भावावरती आपल्याला काम करायचं आहे. एकेकाच्या बॅरिस्टर अब्दुल्ला साहेबांचं स्वप्न रेवाज पासून निघालं असतं. अलिबाग रवदंडा या दानगावरून मुरुडला जातो, मुरुडवरून आगरदंडा दिघी आणि पलीकडे वेळास मार्गे दिव्यागर आणि मग भरडटोल शेकाडी वालवटी मार्गे तो शिवधन वन हरेश्वर पलीकडे बागमांडला आणि बाणकोट केळशी वना तो त्या ठिकाणी रेड्डीपर्यंत जातो. या मार्गावरचे 9 पूल सुनील तटकरे केले. 2009 सालामध्ये मी या राज्याचा अर्थमंत्री झालो. बाणकोट ते बागमांडला खाडीवरचा 250 कोटी रुपयाचा पूल देखणीच्या एका फटक्यात मंजूर करणारा हा सुनील तटकरे आहे. आणि म्हणून दिल्लीमध्ये तुमच्या आशीर्वादातून गेल्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग आहे. पुढच्या 2-3 वर्षामध्ये रेवस ते रणजी महामार्ग केंद्र सरकारकडनं आम्ही पुरा करणारच, त्याच्यासाठी मी वचनबद्ध आहे. पण त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी सांगतोय, सभागृहामध्ये ज्यावेळेला बॅरिस्टर अब्दुल्ला साहेबांना त्यांच्या निधनानंतर शोक प्रस्ताव ठरवला. जयंतबाईच्या शोक प्रस्तावावरती बोलले, मी त्या शोक प्रस्तावात बोललो. 1.5 तास अब्दुल्ला साहेबांचं राजकारण देशासाठी किती मोठ्या प्रमाणात झाले त्याचं मी कथन केलं. आणि मी सांगितलं की अब्दुल्ला साहेबांचं जर का उच्च स्मारक या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्याला उभं करत असेल, त्यांनी केलेला कर्तृत्वाचा आलेख नव्या पिढीच्या समोर आम्हाला उभा करत असेल, रेवस रेड्डी या महामार्गाचं काम पूर्ण करा आणि त्याला बॅरिस्टर अब्दुल्लांचं नाव जे आहे 2 वर्षापूर्वी मागणी त्या ठिकाणी सभागृहात केली. आज नाही करतोय. पत्रकार मित्रांनो, आनंद गीते सांगेल की सुनील तटकरेचा आंदोलनचं नाव घेऊन मत मागतोय. आज नाही. सभागृहातलं माझं नागपूरच्या अधिवेशनातलं वाक्य आहे, शेवटचं वाक्य आहे, याची मागणी करा. गीतेजी केंद्रात असताना तुम्ही करत नाही. आता अब्दुल्ला साहेबांचं नाव तुम्हाला आठवायला लागलं. अरे 2009 सालामध्ये तुम्ही महानला बोललात ना, जसं मला आज साहेब बोलतात तसं अब्दुल्ला साहेबांचा हिरवा साहेब म्हणून तुम्ही उल्लेख केला, पाकिस्तान दार्जिलिंग म्हणून उल्लेख केला. या देशातला धर्मनिरपेक्ष विचाराचा नेता कोण? तो AR अब्दुल्ला आहे. हे माझ्यासारखा कार्यकर्ता छाती लोक पाहण्याच्या ठिकाणी सांगतोय. मग त्यावेळेला तुम्ही त्यांना जातीवादी ठरवलं आणि आज त्यांच्या नावावरती मतं मागत असताना त्यांच्या नावाचं स्मारक करण्यासाठी एकही गोष्ट तुम्ही केली नाही. तुम्ही मला खासदार केल्याच्या रस्ता पूर्ण होईल आणि या रस्त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या नावाचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. हे काम माझ्यासारखं हातून. मुरुडच्या परिसरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला. नांदगावच्या परिसरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. पण आजही या सगळ्या परिसरामध्ये असं की योजना आपण आपापल्या पद्धतीने तिन्ही राजकीय पक्षांनी राबवल्या. याच्या शिवसेनेचं कॉन्ट्रीब्युशन नेमकं काय? शिवसेनेचं मुरुडच्या कामामध्ये योगदान नेमकं काय? तालुक्याच्या कामामध्ये नेमकं शिवसेनेचं योगदान काय? जे का असेल ते काँग्रेसचं आहे, जे का असेल शेतकरी कामगार पक्षाचं आहे, जे का असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. पण या शिवसेनेवाल्यांचं या तालुक्यामध्ये नेमकं काम काय? काम नाही असू शकत. म्हणूनच पुढच्या कालावधीमध्ये या ठिकाणचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल. या नांदगावच्या परिसरामध्ये आज आपल्याला काशीच्या परिसरामध्ये निधी आणला गेला. त्याच्यामध्ये माझा सहयोग राहिला असेल, पंडित शेठचा राहिला असेल, आपल्या सर्व मंडळीचा राहिला असेल. तो निधी त्या काशीसारख्या ठिकाणी आला. आता पुढच्या कालावधीमध्ये नांदगाव आणि मुरुडच्या शहरांमध्ये सुद्धा शिवधन सारखे अद्यावत चौपाटी बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी राहील. कारण पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये येऊ शकतात. त्याला इच्छाशक्तीची आवश्यकता आहे आणि त्या इच्छाशक्तीसाठीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. ती आपण 23 तारखेला न चुकता द्यावी एवढी विनंती करतो. माझं नाव दुसऱ्या क्रमांकाला आहे, तटकरे सुनील दत्तात्रय. माझा फोटो आहे, माझं घड्याळाचं चिन्ह आहे. हे काम मी वारंवार सांगतो. मागच्या खेपेला एक सुनील तटकरे उभा राहिला, 9,500 मतं त्याला पडली. मी 2100 मतांनी पराभूत. आता गीते साहेबांना पराजय आटायला लागला, दिसायला लागला. त्याने 2 सुनील तटकरे शोधले, 2 शोधले. त्याने असं वाटलं की यावेळेला सुद्धा 25,000 ते दोघे गण खातील आणि मग पुन्हा एकदा आपल्यासाठी काहीतरी होईल. गीते साहेब, तुम्ही माझ्या रायगड आणि रत्नागिरीच्या लोकांना काय असे समजतात? ते प्रगल्भ आहेत, विचाराचे आहेत, त्यांना कळत आहे कोण आणि काय ते. ही मंडळी आता योग्य वेळेला योग्य भूमिका घेते. शेवटची गोष्ट सांगतो आणि मी आपलं भाषण संपवतो. त्या रायगड लोकसभा मतदारसंघात सगळ्या ठिकाणी निवडणूक आयोगाने नवीन मोठे फ्लेक्स लावले. आज असं आहे ना, तसे मोठे फ्लेक्स आहेत. ठीक आहे, तुम्ही माझं नाव दिलंय, तसे मोठे फ्लेक्स आहेत.
त्याच्यावरती 18 वर्षाच्या तरुणीचा फोटो आहे, जिला मतदानाचा पहिल्यांदा अधिकार प्राप्त झाला. दुसरा एका फ्लेक्सवरती 19 वर्षाच्या तरुणाचा फोटो आहे, त्याचा त्या ठिकाणी लिहिलेला आहे. खाली जिल्हाधिकाऱ्यांची आव्हान आहे. निवडणूक आयोगाने आवाहन केलं, अरे तरुणांना, तुम्हाला लोकसभेमध्ये निवडणूक मतदान करण्याचा पहिला अधिकार लाभलाय. लोकशाहीमधला तुम्हाला पवित्र अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. तुम्ही न चुकता मतदानाला जा. असे लागले तर सगळीकडे फलक. हे का फलक लागले तुम्हाला गुपित सांगतो. हे फलक एवढ्यासाठी लागले, जे साहेबांनी 7 वेळा लोकसभेची निवडणूक लढवली. किती वेळेला? 7 वेळेला. पण त्यांच्या बोटाला कधी काळी शाई लागली नाही, त्यांनी मतदानच केलं नाही. सत्तावर सांगतो मी, तुम्ही हसाल. त्यांचं नावच या मतदान केलं. या आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघात नाव नाही, ते तिसंगी गावातले, तिसंगी गावातलं त्यांचं नाव सुद्धा नाही. मग कदाचित नियोग यायला अशी भीती वाटली की इथले सगळे तरुण जर का गीते साहेबांना आदर्श मानत असतील तर त्यांनी जसं 7 वेळेला मतदान केलं नाही, तसे तरुण कदाचित मतदान करणार नाहीत. म्हणून निवडणाऱ्याने जे फ्लेक्स लावले ते त्या तरुणांसाठी नाही, तर गीतेचा आदर्श नव्या तरुणांनी घेऊन एवढ्यासाठी ते लावलेले आहेत, असं मला या ठिकाणी सांगायचं. तुम्ही काय हसताय बाबा? खरं ना? बघा, विचारून ते सांगतात का? बघा, ते आले परत मुरुडला तर त्याला विचारा, 7 वेळेला लोकसभेला तुम्ही उभा राहिलात, मुंबईला जाऊन तुम्ही मतदान त्या ठिकाणी केलं का? त्यांच्याकडे नाही म्हणत उत्तर येईल का? त्यांनी मतदानच केलं नाही. जो स्वतःचा मत लोकसभेला देऊ शकत नाही, तो लोकांना विश्वास काय देणार याचा सुद्धा सवाल आपल्याला विचारला. त्यांच्यासाठी राब कार्यकर्त्यांनी राबायचं. कार्यकर्ता ज्याला विधानसभेला उभा राहतो, जिल्हा परिषदेला उभा राहतो, पंचायत समितीला उभा राहतो, ग्रामपंचायतीला उभा राहतो, त्याला मत सुद्धा देण्याची जाणीव ते दाखवत नाही, कारण त्यांचं या ठिकाणी मतदानामध्ये नाम नाही. आम्ही या मातीमध्ये जन्माला आलो आणि उद्या बरं वाईट का होईल त्या मातीमध्येच ती माती आम्हाला घ्यायची. समोर माझ्या माता भगिनींचा बसल्यात. मूल जन्माला झाल्यानंतर त्या मुलाची नाळ आपल्या मातेच्या गर्भाशी जोडलेली असते, तशी आमच्या आरकीची नाळ जनतारूपी मातेशी आयुष्यभरामध्ये जोडले, ती पुढे त्याच पद्धतीने राहील. त्याच्यामुळे विकासाची कामं पुढच्या कालावधीमध्ये भक्कमपणे करायचं आहे. आणि या मतदारसंघाच्या विकासाच्या कामाला प्रचंड प्रमाणाचा वेग त्या निमित्ताने द्यायचा आहे. म्हणून आज आपण सारेजण एकत्रितपणाने आलो, ही त्याच्यातली एक तरीची ओळख आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये दुर्दैव असे बाबा, वो सही था, इसके लिए अल्लाह ताला को मंजूर करायचे आहे. आणि या मतदारसंघाच्या विकासाच्या कामाला प्रचंड प्रमाणाचा वेग त्या निमित्ताने द्यायचा आहे. म्हणून आज आपण सारेजण एकत्रितपणाने आलो, ही त्याच्यातली एक तरीची ओळख आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये दुर्दैव असे बाबा, परवा गुहागरला उद्धवजी ठाकरे आले. 4-4.5 हजाराचा जनसमुदाय होता. हे भाषणाला उठले. लोकांना असं वाटलं की आता गीते साहेब प्रभावीपणे बोलतील. त्यांनी फक्त पपुशे 3 मिनिटं भाषण केलं, फक्त 3 मिनिटं. आणि काय केलं? लोटांगण घातलं. दादा कोंडकेंचा एक सिनेमा होता. काय होतं त्याच्यात गाणं? पप्पा, लबाड लांडगर ढांग करतंय. लबाड लांडगर स्वांग करतंय मतदानाच्या समोर. फरक अरे तुम्ही कार्यक्रम सांगा, काय काम करणार ते सांगा. माझ्यावरती 5-6 वर्षापूर्वी टीका झाली, माझी चौकशी सुरू झाली. मी चौकशीला पूर्णपणाचं सहकार्य केलंय. माझ्यावरती आजही एकही गुन्हा सरकार दाखल करू शकलं नाही, हे सत्य तुम्हाला नाकारता येऊ शकणार नाही. मग त्या शिवसैनिकांना तुम्ही मुठ्या आवळ्या लावता. आणि ज्या शिवसैनिकाने वडापाव खाऊन तुम्हाला 6 वेळेला मतदान केलं, त्याला तुम्ही आता मुठ्या आवळ्या लावता आणि शब्दा घ्यायला लावता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेमध्ये कारभार होतो. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडले. कुणीतरी एका भगिनीने एक गीत लिहिलं, सोनू तुझा माझ्यावरती भरोसा आहे का नाही, होतं ना तसं. गीते साहेब, या शिवसैनिकांनी वडापाव खात तुम्हाला 6 वेळेला खासदार केलं, 7 वेळेला तुम्हाला मतदान केलं, त्यांच्यावरती तुमचा भरोसा आहे की नाही असा शिवसैनिक बोलतोय. त्यांच्या मनातली खतखत आता बाहेर येते. तुम्ही सांगतात गुहागरला जाऊन, काय गुहागरला जाऊन आणि दापोलीमध्ये भाषण करतात. अलिबागमध्ये यांची युती झाली. ही युती फक्त 3 नेत्यांच्या पुरता सीमित आहे, प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या मध्ये ती युती झालेली नाही. गीते साहेब, तुमचा कोण माणूस असेल तर आता नांदगावला पाठवा. नेते तर व्यासपीठावरती आहेतच, पण 3 पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने या ठिकाणी जमले.
पण फक्त दिशाभूल करायची, लोकांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था त्या ठिकाणी निर्माण करायची आणि मग त्याच्या माध्यमातून मतं त्या ठिकाणी मिळवायची. एवढाच शब्दप्रयोग तुमच्या मातून त्या ठिकाणी होत आहे. या एका व्यासपीठावरती दाखवूया आपण कामाचं स्वरूप. गेल्या 45 वर्षात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम लोकांना निश्चितपणे माहिती आहे. न चुकता यावेळेला संधी द्या. कोणाला तरी 6 वेळा संधी दिली, आपल्या जिल्ह्याने 10 वर्ष संधी दिली. मला फक्त एकदा खासदार करा. दिल्ली मना निधी आणण्याचं काम का आपण करू शकतो हे आपण निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये दाखवू. एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. महाराष्ट्राच्या बदलत्या मानसिकतेचं एक तरी धोरण होतं तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब 18 तारखेला अलिबागला येणार आहेत. त्यांचे विचार आपण ऐकले पाहिजेत. राष्ट्रपातीवरती काय चाललंय, राज्यपातीवरती काय चाललंय, आज वेगवेगळं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यापेक्षा वास्तवादी चित्र या महाराष्ट्रामध्ये वेगळं कसं आहे हे विचार ऐकण्यासाठी 18 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता अलिबागच्या आपल्या मैदानावरती राजावर कुठे झालं वेळसेन कॉलेजच्या मैदानावरती आपण एक मोठी जाहीर सभा घेतली. त्या सभेला सुद्धा आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं आणि पुन्हा एकदा या मुरुड तालुक्याच्या विकासाच्या कामासाठी नांदगाव परिसराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि अन्य काही सुविधा करण्यासाठी देश संविधान मजबूत करण्यासाठी देशाचा धर्मनिरपेक्ष विचार अधिक ताकदवान करण्यासाठी या वेळेला पुरोगामी लोकशाहीचे उमेदवार म्हणून मला आशीर्वादाची शक्ती आणि ताकद द्या एवढी कैकची विनंती करतो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, जय भीम और अल्लाह हाफिज. 5 वर्षे मोदी सरकारची या केंद्र शासनात पूर्ण केली, तर नेमका त्यांच्या कोणत्या निर्णयाचा या आपल्या राज्यावर परिणाम झाला की ज्यामुळे लोक खूप दुःखी झाले? एकतर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला गेला नाही. रोजगार निर्मितीचे प्रकल्प करण्याच्या दृष्टिकोनातून या देशामध्ये पावलं त्या ठिकाणी उचलली गेली नाही. शहरी भागाकडे लक्ष देत असतानाच मूळ उत्पादक जो या देशातला कष्टकरी आहे त्याच्याकडे पूर्णपणाचं दुर्लक्ष झालं. याचा परिणाम देशातल्या ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणावरती झाला. असे अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले. त्याच्यामुळे आज देशामधल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटायला लागलं आहे की या देशाचं संविधान टिकणार की जाणार, या देशातला धर्मनिरपेक्ष विचार टिकावा, या देशातली संविधान मजबूत व्हावं, या कारणासाठी आज आम्ही धर्मनिरपेक्ष विचाराची मंडळी एकत्रित आलेलो आहोत. लोकसभा निवडणुकीत गीते आणि तुमच्यात जी लढत होणार आहे सरळ लढत होणार आहे, मग गीतेंचा ड्रॉबॅक काय असेल? गीतेंचा ड्रॉबॅक एवढाच आहे, त्याने गेल्या 30 वर्षात या रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात एकही ठळकपणाचं काम केलं नाही. अनेक गावागावामध्ये आता सगळे तरुण सहकारी मित्र बोलतात की गीते साहेबांचं काम दाखवा. 1000ची नोट मोदींनी रद्द केले आणि 2000ची नोट मिळवा अशा आता बोर्ड गावागावामध्ये लागलेले आहेत. त्यामुळे ठळकपणाने विकासाचं काम ते कुठलंही केलेलं सांगू शकत नसल्यामुळे 10 वर्षे त्यांना केंद्रातलं मंत्रिपद मिळालं. केंद्रात अर्थमंत्री होते, ऊर्जा खात्याचे मंत्री होते, अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते, पण कुठलीही ठळकपणाने गोष्ट त्यांची त्या ठिकाणी करू शकली नाहीत. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता विकासाच्या मुद्द्यावरती गेले 35 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करतो आहे. मला वाटलं होतं की पुढचा अजेंडा घेऊन काहीतरी ते येतील. त्यांचे ड्रॉबॅक खूप आहेत आणि ते ड्रॉबॅक आता जनतेने समजलेले आहेत, जनतेला उमगलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आघाडी एक संघपणाने काम त्या ठिकाणी करते आहे त्याचा परिणाम या निवडणुकीच्या निकालामध्ये मोठ्या मताधिक्याने मोठ्या फरकाने माझा विजयामध्ये होईल असं मला वाटतं आहे. परंतु वातावरण बदलत आहे, देशामध्ये परिवर्तन होईल. राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली UPAचं सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित होईल अशा एकंदरीत माहिती किंवा अशा एकंदरीत बातम्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून त्या ठिकाणी येत आहेत. पाहिलं आपण की ज्यावेळेला छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने चांगलं यश त्या ठिकाणी मिळवलं. कर्नाटकमध्ये यश मिळवलं. गुजरातमध्ये निसटत्या बहुमतावरती भाजप त्या ठिकाणी आला. याचा अर्थ असा आहे की देशामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत आणि देशामध्ये नक्कीचपणाने बदल. थँक्यू सर, थँक्यू.